नमस्कार आपल्या सगळ्यांना माझ्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जयंतीचं कार्यक्रम आपल्या संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर इतर परदेशात सुद्धा आज बाबासाहेब आंबेडकर यांचं जयंतीचं कार्यक्रम आयोजित केले जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारचे संदेश, विविध प्रकारचे विचार आपल्याला दिले आहे। त्या विचारांची जाणीव आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करून घ्यायची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त संविधानच दिलं नाही तर आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संदर्भामध्ये खरं मार्ग त्यांनी दाखवलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून आपल्याला काय शिकावं असं वाटते? सर्वात प्रथम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधील पहिली बाब म्हटलं म्हणजे शिक्षण। सर्वांनी शिक्षण घ्यायला पाहिजे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हा सगळ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आजही तितकेच महत्त्वाचे आहे। आपण प्रत्येकाने शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधील महत्त्वाची बाब म्हटलं म्हणजे समतेचा विचार। या संदर्भामध्ये सुद्धा काही बाबी आपल्याला शिकावंसं वाटतात। समाजात कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांनी समान वागणूक देणे हीच खरी बाबासाहेबांची श्रद्धांजली ठरते। संविधानाचे पालन करणे तितकेच अगत्याचे ठरते। आपल्या देशाच्या पाया मजबूत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी संविधानाचे नियम पाळायला पाहिजे। तर आज या पवित्र दिवशी आपण सर्वांनी या काही गोष्टींची काळजी घ्यावी। आपल्याला आपला समाज, आपला भारत देश जगाच्या पुढं घेऊन जायचं आहे। या कारणास्तव आपल्या सगळ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते। कोणताही कार्यक्रम असो, कार्यक्रमामध्ये शिस्त आणि शांतता असणे अत्यंत आवश्यक असते आणि शांतता राखावी। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा वाद किंवा गोंधळ आपल्या सगळ्यांना टाळायचा आहे। स्वच्छता ही एक काळाची गरज आहे, म्हणून माझा परिसर माझी जबाबदारी हा एक मूलमंत्र आपल्या स्वतःच्या मनामध्ये, ध्यानीमध्ये ठेवायचं असते। वाहतुकीचे नियमांचे पालन करणे अति आवश्यक असते आणि सध्याच्या घडीला चालत असलेली सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नये। लहान मुलापासून तर अगदी शेवटच्या वृद्ध वयोगटापर्यंत सोशल मीडियावर असंख्य अशा चुकीच्या माहिती पसरवत असतात आणि आपण त्या चुकीच्या माहितीचा पाठलाग करत असतो। कुठतरी आपला भारत देश या चुकीच्या माहितीच्या कारणास्तव जगाच्या मागे पळत आहे असं आपल्याला निदर्शनामध्ये येत आहे। शेवटचा संदेश, चला आपण सर्वजण बाबासाहेबांचे विचार आपल्या जीवनामध्ये उतरवूया आणि एक सुसंस्कृत, समतामूलक आपण समाज घडवूया। जय भीम, जय संविधान।